स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांमधील विज्ञानाबद्दलची जिज्ञासा जागृत करण्यासाठी तसंच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलच्या वतीनं स्पेस ऑन व्हील्स या अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमानं ही विशेष बस दाखल झाली आहे. या बसमध्ये इस्रोद्वारा निर्मित विविध प्रक्षेपक उपग्रह, त्यांच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना इस्रोच्या उपक्रमाची आणि भारताच्या अंतराळ मोहिमेची माहिती देण्यात आली आहे, असं विज्ञान भारतीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख S.G. कुलकर्णी यांनी सांगितलं. या व्हॅनमध्ये विशेषतः इस्रोची संपूर्ण कहाणी आहे, ज्यामध्ये इस्रोचा पहिला सॅटेलाइट लॉन्च व्हेकलपासून आत्ताचा मॅक 3 पर्यंतचा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहेत, ज्यामध्ये PSLV, GSLV सारखे उपग्रह प्रक्षेपक आहेत. त्यामध्ये विकास नावाचं इंजिन आहे, जे क्रायोजेनिक इंजिन आहे, जे तंत्रज्ञान द्यायला आपल्याला जगातल्या अनेकांनी नकार दिला होता. अशा प्रकारचं तंत्रज्ञान ज्या इंजिनमध्ये आहे, असं क्रायोजेनिक तंत्रज्ञान आहे. हीटशील्डसारखी गोष्ट आहे, जी आपल्या स्थानिक सांगली कोल्हापूरसारख्या ठिकाणच्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांनी इस्रोची या उपग्रहांची हीटशील्ड्स तयार केलेली आहेत. यातून एक संदेश आहे की आपण सांगली कोल्हापूरसारख्या ठिकाणी सुद्धा इस्रोच्या अनेक भागांचं उत्पादन करू शकतो, इस्रोच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये योगदान देऊ शकतो. अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शन बसमध्ये चांद्रयान 1 मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह पाहायला मिळतील. तसंच गाडीत लावलेल्या एका स्क्रीनच्या माध्यमातून इस्रोचा प्रारंभापासून ते आत्तापर्यंतचा अंतराळ प्रवास विशद करण्यात आलाय. IRS सॅटेलाइटच्या माध्यमातून जगातील काही शहरांची छायाचित्रं घेण्यात आली आहेत. ती शहरं अंतराळातून कशी दिसतात हेही या बसमध्ये दाखवण्यात आलंय. या प्रदर्शनातून उपग्रहांची माहिती मिळाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. रोहिणी हे भारतातला असं उपग्रह आहे जे आपल्या भारताने स्वतः बनवलेलं आहे. त्यासाठी आपल्या भारतासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे आणि हे आपल्या भारतासाठी रोहिणी उपग्रह खूप महत्त्वाचं ठरलं. आणि ह्याचं प्रामुख्याने तत्व म्हणजे प्रायोगिक. आणि रोहिणीचे अंतर्गत 4 भाग पडतात. आणि रोहिणी हा उपग्रह 1 जुलै 1980 मध्ये लॉन्च झाला आणि त्याचा शेवट रोहिणी 3 म्हणून झाला तो 1994 मध्ये. थँक्स. शहरातील 42 शाळांमधील शालेय मुलांनी या प्रदर्शन बसचा आनंद लुटला. यावेळी कोल्हापूर विभाग शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री जाधव, श्रीराम साळुंखे, प्राचार्य JR जोशी, प्राध्यापिका विद्या पाटील, प्राध्यापिका जयमाला फराकटे, प्राध्यापिका विद्या कामत आणि SP जाधव उपस्थित होते.